गाडी काढणार नाही, म्हणजे धांदल नाही द्यायचा आज रात्रलं गाडीचं काम करायला. कुठला सांगतो मला मित्रांनो, दिवाळीला गावाकडे जाते आणि आजवर गाडीची सर्व्हिसिंग केलेली, त्यानंतर सर्व्हिसिंग केली नाही, फक्त ऑइल चेंज केलं 1-2 वेळेस एकदा, त्यानंतर सर्व्हिसिंग केली नाही. काल अचानकच आवाजच आला गुडू 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 गुडू. तर बापरे म्हणलो आज सर्व्हिसिंग करायला जायचं आहे, काय झालं ते बघूच म्हणलो. गाडीमध्ये गाडीचे लय प्रॉब्लेम झाले, गाडीला लाईट बंद झाले, वायपर बंद झाले, वायपरचे रबर खराब झाले, मागचं सगळं आले, ते दरवाजा ब्लॉक खराब झालं. आता बघूच काय काय प्रॉब्लेम आहे तर काय नाही. आता निघालो आहे, सकाळी 8 वाजता बोलिलं होतं, आता 8 वाजले, तिथंच 8 वाजले मला. आता जायला किती टाईम लागणार, तिथं किती नंबर लागतील आपल्या पुढं गाड्यांचे, आता हे बघून आपण पाहिलं. बाबा 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 गर्दी का काय आहे, नुसते गर्दी असतं. लयच उशीर झाला, आपल्याला का परवडलं नाही बा. एवढी गर्दी असती तर सकाळी आला असतं पहाटे उठून. गेटवरच पेपर लावला होता, त्यावर केली एंट्री लगेच. आता बघूत काय होते ते. खोललं ना गेट लगेच भावाने वर्षा लवकर आला. गर्दी लवकर येते, काय काय ठिकाणी एवढा उशीर करते आणि गाड्यांची गर्दी बघून तर असं वाटलं मला आता 4-5 वाजतात नक्की. पण काय करावं, त्यांनी तिथं आज चतुर्थी, आज उपवास, काय खाल्लं पण नव्हतं. तिथं मित्र कंपनी भेटले, चालल्या गप्पा रप्पा समल्या. अरे बापरे, हाणामारी करू नका रे, आपापले नंबर प्रमाणेच घेणारे सगळ्या गाड्या, असं हे म्हणतात. जे सकाळी लवकर आले त्यांच्या झाल्या गाड्या इंटरेस्ट तिकीटमध्ये. पहिल्या तर स्टार्टिंगला गाड्या गेल्या 7, लवकर आला असतो परवडला असतं. कारण की मी सकाळी उठून लवकर झोपी गेलो. का म्हणलं जातं निवांत, कारण ते म्हणलं होते 8 वाजेपर्यंत या तुम्ही. लावल्या गाड्या लगेच जॉकला, गाड्या आल्यामध्ये की पटापटा काम सुरू केलं लगेच. पेट्रोल पण लागले जमात काम करायला. गाड्या गर्दी एवढी बघून असं वाटलं अरे बाबा आता काय नाही. म्हणजे मॅनेजर म्हणला फर्स्ट टाईम गाड्या एवढ्या लवकर आल्या, चला लगेच आपला आपण पेपर बनवला. म्हणलं पेपर बनवून ठेवा, नंतर लगेच टेन्शन नाही, गाडी लगेच मध्ये घ्यायचं काम सुरू करायचं. पण आता गाडीची ट्रायल मारायची, पहिल्यांदा गाडी ट्रायल मारणार, नंतर शॉपमध्ये घेणार का आम्हाला काय प्रॉब्लेम आहे का नाही हे पण त्यांना कळणार नाही लगेच. तर चला म्हणलो ट्रायल मारू. तर ट्रायल मारतानाच काय प्रॉब्लेम आहे काय नाही हे कळणार आपल्याला लगेच. ट्रायल तर ओके झाली, काय प्रॉब्लेम नाही म्हणलं. एवढं काय प्रॉब्लेम होतं का तुम्हाला? नाही ना. हां चला लागला नंबर. गाडीमध्ये घेतली की गेली ना भावाने लगेच जॉक लावला. सांग काम फास्ट झालं पाहिजे, दुसरं काय नाही. जॉक लावलं, इकडं पण दुसरं पण टायरवर घेतली लगेच. स्टार्टिंग टायर खोलण्यापासून, कारण की सगळे टायर आपल्याला आलटे पलटे करायचे, रुटीन चेक करायचे. कसं टायरला प्रॉब्लेम येत नाही, टायर पण व्यवस्थित कंटिन्यू बस काळ टायर टिकतात. आणि समोरच्या हेडलाईटचा प्रॉब्लेम एक होता गाडीचा. हे बघा वायर पण खराब झाले. कमीत कमी महिनाभर हेडलाईट बंद होती गाडी, त्यामुळे इमर्जन्सी म्हणून लाईट लावली होती. परेशान झालं म्हणलो, करता येईल आता सर्व्हिसला गेल्यानंतर गाडी काय ते एकदा सगळं काम करता येईल. त्यामुळे म्हणलं लाईटीचं पण काम करत आहे. त्याच्या जे डब्या असतात खाली, त्या डब्या खराब जातात. झालं सामान सुरू, खरेदी, लायनर 2 लायनर, मागचे हँडब्रेकचं केबल, काय एकदाच करून टाकत आता काय येते बघून. लाईट महत्त्वाची चालू व्हायला पाहिजे, नाही तर बाकी सगळ्या लाईटी चालू होत्या, फक्त हेडलाईटच बंद होती. काय झालं काय नाही का मिळत लागा नाही. शेवटी बादशाने केली, लाईट चालू झाली वा लाईट चालू. हा बरं वाटलं, जेव्हा जीव आला झाली वा महिन्याची गाडी लाईट. आता हवा मारली मस्तपैकी. आता ब्रेक लाईनर, ड्रम मस्तपैकी घासून घेतला. हे बघा ड्रम घासून घ्यायचा. कसं ड्रमला एखादा गाळा पिळा गेला असतं, म्हणजे ब्रेक दाबून घासून घ्यायचा पॉलिश पेपर. नवीन लाईनर टाकून दिली लगेच. म्हणून आता झंझटच नाही, नवीन लाईनर टाकून दिलं एकदा. आता नवीन लाईनर टाकलेत पण मॅच व्हायला पाहिजे ना. तर काय वेळेस काय होतं, गाडी एवढी जाम चलती, ठीक सगळ्या गरम होतात. काय होते बघत आता. भाऊ मला म्हणला होता काय लायनर टाकू नको म्हणला, गेल्याच वर्षी लायनर टाकले म्हणला. आम्ही तर 2-2 वर्षी लायनर बदलत नाही म्हणला. तिकडं लागतं म्हणतो, इकडं कसं सिटी म्हणलं सारखं ब्रेकवर पाय ठेवावं लागतं, जावं लागतं. आता टायर जाम व्हायला नाही पाहिजे फक्त, दुसरं काय नाही वाटत. जागा दुसरं पण लायनर लगेच दुसऱ्या साईडचं पण टाकलं, दोन्ही साईडचं लायनर टाकले, फक्त पुढचं टाकलं नाही. म्हणलं पुढचं लायनर चांगलं होतं. हे टायर तर फ्री चालतंय, पण हे टायरचं काय प्रॉब्लेम होते बघूत आपण आता. हे जरा जाम चालतंय, म्हणजे ह्या टायरचा प्रॉब्लेम आहे, लायनरचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. का खूप जाम झाले. म्हणलं बादशाने म्हणलं एकदाच करून टाक म्हणलं. ऑइल फिल्टर गाडीचा दर सर्व्हिसिंगला चेंज करायचं मित्रांनो, हे लक्षात ठेवा तुम्ही काय. आणि त्याला ते काय इंजिनचा ऑइलचा बोल्ट खाल्ला झाला स्लिप, बादशा म्हणलं नवीन टाकून ओव्हरहेडचा बोल्ट टाकून दिला नवीन, कॅप लावून बोल्ट म्हणलो. आणि हे
फिल्टर नेहमी चेंज करा मित्रांनो, कारण इंजिन फिल्टर आहे हे घाण झालं आहे बघा. त्यामुळे नवीन फिल्टर टाकायचं. जास्त किंमत नाही, 50-60 रुपये किंमत आहे. तर सर्व्हिसिंगला नवीन टाकून द्यायचं. आपण ऑइल फिल्टर तर दर सर्व्हिसिंगला टाकून द्यायचा. जरी इंजिनला काय प्रॉब्लेम येत नाही. सगळे इंजिन म्हणलं ऑइल रिटर्न येऊन त्यातून इंजिनमध्ये ऑइल पास होत असतं. त्यामुळं फिल्टर टाकीत राहायचं कंटिन्यू. गाडी सर्व्हिस झाली की ट्रायल मारायला जातात. हे ट्रायल मारलीच पाहिजे माहिती का. काय काय जागेवर मारलीच नाही ट्रायल, ते म्हणतात तुम्हीच जाऊन या. तर शेवटी ऑइल पण लगेच चेंज करून घेतलं गाडीतलं. ऑइल महत्त्वाचं आहे. लगेच एअर किन्नर, हवा नुसती धुराळा एअर किन्नरमध्ये. तर लगेच काढले ना कपामध्ये पण ग्रीस भरून टाकाटक. ते पण ग्रीस कुठलं आहे त्याचं पांढरपेक ग्रीस आहे. दुसरी पण साईड लगेच निप्पलमध्ये ग्रीस आहे बघा. काळ किती ऑइल आहे, ग्रीस किती निघले पहिलं त्या काळ. मीटर खराब झालं म्हणलं बाबा चेक करून. ते म्हणला हे मीटर तर ओके चालतं, काय प्रॉब्लेम नाही, नवीन टाकून द्या. नवीन मीटर 900 रुपये. म्हणलं बादशाह ह्यालाच कर काहीतरी म्हणले. जुने मीटर चालू झालं. अरे बापरे म्हणलं चांगली गोष्ट आहे, राहू द्या म्हणलो, काय गरज नाही बदलायची. घेतली गाडी खाली भावाने. झालं सगळं काम फायनली. आता ऑइल चेकअप केला, हे सगळं काम फायनली पूर्ण झाले. आणि काय होतं प्रॉब्लेम काय होता माहिती आहे का, इंजिनच्या खालच्या साईडला ह्या साईडला तुम्हाला दाखवतो मी, एवढं ऑइल येत होतं खाली, खूप ऑइल लीक होतं. म्हणलं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. मग बादशाला म्हणलं हे बघा पूर्ण ऑइल झाले इथं. म्हणलं काय ते बघा म्हणलं तुम्ही एकदा. ते म्हणले हे बघा पूर्ण ऑइल गेलं आणि तुम्हाला बदला लागेल. म्हणलं नवीन टाकून देऊ. कितीला येतं ते मला 500-600 रुपये खर्च येईल त्याला म्हणले. म्हणलं काय खर्च असेल ते टाकून द्या म्हणलो. पण त्याला पूर्ण क्लीन कर म्हणलो. त्याला क्लीन केलं तर पुन्हा नाही तर अजून धूळ बसेल त्यावर. तसं क्लीन केलं म्हणजे चांगलं दिसतं. मी बादशाने मस्तपैकी हवा मारली त्यामध्ये. मित्रांनो सायलेन्सरची किंमत तुम्हाला माहिती आहे किती आहे. त्या सायलेन्सरची किंमत 25,000 रुपये किंमत आहे सायलेन्सरची. त्यामुळं सायलेन्सर हे जपून वापरा. सायलेन्सरला जास्त छेडछाड करू नका. तर फायनली हे ऑइल तर बंद झाले. फायनली काम झाले आपलं आता सगळं ऑलमोस्ट. सायलेन्सर फिट करायचं आणि आपल्याला त्याचं ट्रायल मारायला. लाईट बंद, शटर डाऊन, क्लच वायर आणि एक्सिलेटर वायर पण चेक करायचं. एक्सिलेटर आणि गिअर वायरमध्ये ऑइल टाका मित्रांनो, जेणेकरून गंज होणार नाही. वायर जास्त दिवस टिकतात. आता मला 3 वर्ष झालं पण एकदा पण मी वायर टाकलं नाही आणि खराब पण झालं नाही. आता हँडब्रेकचं काम काय करायचं, कारण की पुढल्या महिन्यात गाडीची करायची पासिंग, त्यामुळे हँडब्रेक लागणार. कारण की दोन्ही केबल मी काढून ठेवलं होत्या, मध्ये प्रॉब्लेम आला त्यामुळं दोन्ही केबल झाल्या जाम. जर केबल ठेवल्या असतं जाम नसतं झाल्या तर पुन्हा मग दोन्ही केबल नवीन टाका लागल्या. मग शेवटी आलं बॅटरीचं पाणी चेकअप. बॅटरीचं पाणी ओके होतं. तुमचं काय काम राहिलं असेल तर नक्की सांगा आम्हाला, आम्ही पण चेक करू अजून काय राहिलं काय नाही. ओके झालं ना, काही प्रॉब्लेम नाही. ट्रायल मारून येते पाहिजे. ट्रायल मारून नाही मग मला सांगा तुम्ही ओके झालं का नाही. बरोबर. मग शेवटी आलो तर आम्ही ट्रायलला बाहेर. सणाना किरेरी हाय स्पीड गाडी पळवायची. शेवटी आलं बिल भरायचं म्हणले की बाबा लिस्टच काढली सगळी बिलची. तर बिल भरायचं म्हणले की टेन्शन. मग आणली गाडी धुवायला, बिल भरलं, सगळं क्लिअर केलं. पहिलं भावाने गाडी वरच केली. कसं ह्या जॉक लावूनच वर सगळे घाण खालून निघले पाहिजे, असे माती चिखल पण राहिलं नाही पाहिजे गाडीच्या खाली. अशीच वॉशिंग केली भावाने. नाचपुळा भावाचं काम एक नंबर पटला आपल्याला. भाऊ मालकाकडे काम करतात पण इमानदारीने काम करतात. कधी असं थुका लावण्याचा प्रयत्न करीत नाहीत. इमानदारीनेच काम केलं पाहिजे भावांनो. काय पूर्ण गाडी वॉशिंग. मॅट पण असं घासून धुताना भावाने काम लय आवडलं आपल्याला. शेवटी गाडी फायनल झाली. जशी गाडी चमकते चमाचम नाद करते का, पैसा खर्च करावा लागतो. चमाचम. इंजिन बघू आपण. इंजिनपासून सगळं क्लिअर केलं. काही दिवसांनी कळेल आपल्याला ऑइल येतं आहे का नाही. तर मंडळी आता फायनली चाललो घरी. तर म्हणजे आता चाललो घरी, कारण की भूक लागली. आता वाजले 2:30. सकाळी 8 वाजता आलेलो. घरून फोन करून परेशान झाली. अर्धा तास म्हणून तुम्ही 3 वाजले. चला घरी पहिल्यांदा, नंतर गाडी पुसता घरी गेल्यानंतर.